जगातील सर्वात सोपा विषय गणित आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना मिळत असते। अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की रेल्वे भरतीची सिरीज सरांनी सुरू करावी, पोस्टमनची सिरीज सुरू करावी, तर लवकरच आपण रेल्वे भरती आणि पोस्टमनची सिरीज सुरू करत आहोत। पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेल्वे भरती पेपर स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे प्रश्न लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण रेल्वे भरतीमधील आलेली गणित आणि बुद्धिमत्तेची महत्त्वाची प्रश्न। जे विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करत आहेत किंवा रेल्वे भरतीचा फॉर्म भरला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भरती व्हिडिओ सिरीज आपण सुरू करतोय, तेही अगदी फ्री मध्ये। तर व्हिडिओ सिरीज आणि तीही अगदी फ्री मध्ये आपण सुरू करत असताना आज आपण पहिला व्हिडिओ बनवतोय आणि यामध्ये गणिताचे जे काही प्रश्न आलेले आहेत प्रत्येक प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे, डिस्कशन करायचं आहे। जे प्रश्न अतिशय सोपे आहेत ते तुम्ही सोडवू शकतात, परंतु काही महत्त्वाचे प्रश्न जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहूया पहिला प्रश्न लगेच। अनेक विद्यार्थ्यांना हे सर्व पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये असल्यामुळे मराठीमध्ये सोडवता येत नाहीत किंवा त्या पद्धतीचं दर्जेदार स्पष्टीकरण मिळत नाही। तर अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। तर या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण रेल्वे भरतीचे जेवढे काही पेपर्स मला मिळतील मॅक्झिमम पेपरचं स्पष्टीकरण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे। तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे 21, 23, 21, 23, 43, 65, 76, पुन्हा 23, 98, 34, 62 आणि 89। तर या सर्व संख्यांचा आपल्याला वितरण माध्य काढायचं आहे। तर माध्य म्हणजेच सरासरी, मराठीमध्ये याला आपण मध्य असं सुद्धा म्हणतो। सरासरी काढायची आहे, ॲव्हरेज। तर या ठिकाणी या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 534 आणि या ठिकाणी एकूण संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, याला 10 न भागा म्हणजे उत्तर येईल 53.4। तर किती सोपे प्रश्न असतात पहा, जर आपण थोडं लक्ष दिलं तर आपल्याला पैकीच्या पैकी प्रश्न सोडवता येतात। यानंतर पुढील प्रश्न, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासमोर उत्तरं दिलेली आहेत, परंतु त्याची स्पष्टीकरण नेमकं कशी करायची हे आपल्याला समजून घ्यायचंय। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला काही विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान आहे कुछ पेन बिल्लिया है, म्हणजे काही पेन हे मांजर आहेत। समजा हे वर्तुळ हे पेनसाठी असेल तर यामधले काही मांजर आहेत। त्यानंतर दुसरं वाक्य आहे सभी बिल्लिया बस है, आणि हे जे सर्व मांजर आहेत हे सर्व काय आहेत, बस आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आणखी एक वर्तुळ घ्यावं लागेल। सर्व मांजर बस आहेत म्हणजे या ठिकाणी आणखी एक वर्तुळ हे बससाठी असेल। आता यावर योग्य विधान कोणतं आहे पहा, सभी बसे बिल्लिया है। आता सभी बसे बिल्लिया होऊ शकत नाही, म्हणजे सर्व बस हे मांजर होणार नाहीत। कुछ बस बिल्लिया है, काही बस बिल्लिया आहेत हे सत्य आहे, कारण सभी मांजर बस है। कोई भी बस पेन नहीं है, हे चुकीचं होईल, कारण काही म्हणल्यानंतर या ठिकाणी हे आहेत, म्हणजे या ठिकाणी योग्य विधान असेल पर्याय क्रमांक बी। ऑलरेडी तुमच्याकडे उत्तरं दिलेली आहेत, फक्त या ठिकाणी आपण चर्चा करतोय की हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा। तर या जर वेन डायग्रामचा आपण वापर केला, वेन आकृती, तर तुम्हाला हे प्रश्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतील।
यानंतर पुढील एक रेल्वेचा प्रश्न आहे 126 किलोमीटर की चाल से चल रही एक रेलवे 72 किलोमीटर चाल से चल रही कार को 40 सेकंद में पार करते हैं तो रेल्वे की लंबाई क्या है। तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर कसं शोधायचं हे आपण समजून घेऊयात। तर पहा, ही आहे रेल्वे गाडी, समजूयात आपण ही रेल्वे आहे, ही रेल्वे चालली आहे आणि दुसरी एक कार आहे रस्त्याला, कार पण चालली आहे। तर ही रेल्वे या कारला 40 सेकंदामध्ये, अगदी 40 सेकंदामध्ये ओलांडून जाते। रेल्वेचा वेग आहे 126 किलोमीटर प्रति तास आणि कारचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास। तर आपल्याला रेल्वेची लांबी किती असेल हे शोधायचं आहे। तर यासाठी अतिशय सोपं सूत्र आहे, वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी, या ठिकाणी कारची लांबी ही नगण्य समजली गेलेली आहे आणि छेदामध्ये वेग म्हणजे वेगातील फरक, कारण एकाच दिशेने चाललेले आहेत। तर या ठिकाणी पहा, आता वेळ आहे 40, 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आणि वेगातील फरक 126 वजा 72, म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो 40 बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आणि फरक या ठिकाणी येईल 54, 18×1 = 18, 18×3 = 54 आणि 15 गुणिले 3, 5 गुणिले 3 15 येईल। म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो हे 40, हे 5 आणि 3 इथं गुणाकारामध्ये 5 गुणिले 3 बरोबर रेल्वेची लांबी। तर या ठिकाणी 4×5 = 20, हे होईल 200 गुणिले 3 बरोबर रेल्वेची लांबी आणि 200 गुणिले 3 म्हणजे 600 मीटर। तर या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे आपणास 600 मीटर इतकं उत्तर आलेलं आहे। पर्याय क्रमांक बी उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे। तर अशा पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकतो। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढील अतिशय सोपा प्रश्न, की जो प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती अवघड प्रश्न आहे किंवा किती वेळ लागेल। तर या ठिकाणी प्रश्न पहा काय दिलेला आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले आहे निम्न व्यंजक का मान क्या है। कॉट एक अंश, त्यानंतर कॉट 2 अंश, कॉट 3, कॉट 4, कॉट 5, कॉट 6, कॉट 90 पर्यंत दिलेला आहे टोटल आणि या ठिकाणी आपल्याला या सर्वांचा गुणाकार किती येईल असं विचारलेलं आहे। तर पहा, गुणाकाराचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी कॉट 1 ची किंमत आपल्याला माहिती नाही, कॉट 2, कॉट 3 ज्या काही किमती आहेत यामध्ये जर आपण थोडं बारकाईने पाहिलं तर पहा, कॉट 90 ची किंमत किती आहे, म्हणजे प्रत्येकाची किंमत असणार आहे आपल्याला कॉट 1 अंश गुणिले कॉट 2 अंश। हे करत असताना कॉट 90 ची किंमत येते 0 आणि ह्या सगळ्यांचाच गुणाकार 0 सोबत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 0। इतकं सिंपल थीम आहे, म्हणजे कोणताही प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तो तुम्हाला तेवढ्या वेळेमध्ये सुटला जाईल याची काळजी घेतली जाते। त्यासाठी तुम्हाला ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण रेल्वे भरती तुम्हाला अतिशय सुखाची जर घालवायची असेल तर या चॅनल सोबत राहा, कारण प्रत्येक पेपर या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे 50 व्यक्तियों के एक समूह में 18 ट्रेन से काम पर जाते हैं, 26 बस से काम पर जाते हैं, 8 व्यक्ति ना तो ट्रेन और ना ही बस से जाते हैं। तो यहाँ का पहला क्वेश्चन है कितने व्यक्ति काम पर जाने के लिए या तो ट्रेन या बस का प्रयोग करते हैं, म्हणजे एक तर ट्रेन न जातील किंवा बस न जातील। पहा, एकूण व्यक्ती आहेत 50 पैकी 8 व्यक्ती तर कुठल्याच माध्यमातून जात नाहीत, म्हणजे राहिल्या टोटल 42 व्यक्ती जातात। पण आता याच्यामध्ये पण फक्त बस आणि फक्त ट्रेनचा जर विचार केला तर पहा,
हा एक वर्तुळ आहे आणि हा एक वर्तुळ आहे. समजा हे जाणारे आहेत बसनी आणि हे जाणारे आहेत ट्रेननी. तर बस आणि ट्रेन यांची जर बेरीज केली पहा, 18 अधिक 26, 8 आणि 6 14ला 4 हातच्याली 1 म्हणजे हे 44 होतात, परंतु इथं 42च आहेत. म्हणजे दोन व्यक्ती जास्त आहेत त्या कॉमन राहतील. आता हे दोन इथं जर कॉमन केलं तर बसमध्ये या ठिकाणी व्यक्ती असतील 24 आणि ह्या दोन 26 आणि इकडं 16 आणि ह्या दोन 18. तर ट्रेननं जाणाऱ्या 18 आणि बसनं जाणाऱ्या 26 या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन झालं. आणि आता फक्त बस ट्रेन या बस दोन्हीचा जर विचार केला तर हे 24 प्लस 16 टोटल 40 व्यक्ती एकतर बसनं जात असतील किंवा ट्रेनने जात असतील. आणि दोन व्यक्ती दोन्हीकडे पण जातात म्हणून त्या दोन व्यक्ती कॉमन बाजूला काढल्या आणि 40 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, म्हणजे उत्तर 40 आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, आता आत्ताच्याच प्रश्नावर आधारित पहा. किती व्यक्ती, तेच माहिती आहे, कितने व्यक्ती काम पर जाने के लिए ट्रेन और बस दोनों का प्रयोग करते हैं. तर दोनों का प्रयोग मध्ये आपण आता पाहिलेला आहे 26, 24 आणि 2 आणि या ठिकाणी 16 आणि 2 म्हणजे हे बस आणि हे ट्रेनचा जर विचार केला तर दोन्हीकडे किती आहेत, हे दोन व्यक्ती आहेत जे दोन्हीही पद्धतीचा वापर करतात म्हणून याचं उत्तर आहे 2. आणि 2चा जर इथं पर्याय चेक केला तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर मिळेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, केवल ट्रेन से जाने वाली व्यक्तियों की संख्या कुल व्यक्तियों की संख्या से कितनी प्रतिशत है. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं केवल ट्रेनचे किती आहेत या ठिकाणी 16%, म्हणजे 16 आहेत. तर 50 पैकी 16 हे फक्त ट्रेनने जातात, लक्षात घ्या. या ठिकाणी जे 2 आहेत तर या ठिकाणी कुल व्यक्तियों की संख्या केवळ ट्रेन से, फक्त ट्रेननी जाणाऱ्या 16 आणि याचं पर्सेंटेज काढायचं तर याला 100 न गुणा, 50 एक 50, 50 दोन्ही 100 आणि 16 गुणिले 2 म्हणजेच 32%. 32% लोक हे ट्रेननी जातात. म्हणजे यासारखी प्रश्न असतात, जो डेटा तुम्ही एकदा जर चांगल्या पद्धतीने हँडल केला तर त्यावर 3 ते 4 प्रश्न विचारली जातात. यानंतर पुढील प्रश्न आहे 108 तथा 180 का मसावी HCF ज्ञात कीजिए. तर या ठिकाणी मसावी शोधायचं आहे. मसावी म्हणजे काय, तर 108 व 180 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. म्हणजे पहा 108 आणि 180 ला 72 ने भाग जातो का, दोन्हीला पण जात नाही. 24 न जातो का, जात नाही. 12 न जातो का, जातो. 36 न जातो. परंतु यामध्ये मोठी कोणती आहे, 36. 36 न 108 ला पण भाग जातो, 36 न 180 ला पण भाग जातो, म्हणून मसावी येतो 36. म्हणजे हे पर्यायाकडे पाहिल्या सुद्धा तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक दुकानदार 19 रुपए प्रति किलो दर से चीनी बेचता है, उसे 5% हानि होती है. 10% लाभ कमाने के लिए कितने रुपए प्रति किलो की दर से चीनी बेचनी चाहिए. म्हणजे थोडक्यात 19 रुपयाने जर विक्री केली तर 5% तोटा होतो. आता 5% तोटा 19 रुपये प्रमाणे जर दिलं तर, म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हे 19 रुपये म्हणजे 95% आहेत असं समजा. म्हणजे 100%साठी 20 रुपये इतका भाव झाला. तोंडी सोडवता येतं. 100 रुपयासाठी 20 रुपये. आता आपल्याला 10% फायदा पाहिजे असेल तर ह्या 20 किलोचे म्हणजे 20 रुपयाचे 10% म्हणजे 20चे 10% वाढवावे लागतील. म्हणजे 10% म्हणजे 2 रुपये, म्हणजे मूळ किंमत 20 रुपये आणि 20 प्लस 2 22 रुपये किलो प्रमाणे आपल्याला साखर विकावी लागेल, तरच आपल्याला 10% फायदा होईल. म्हणजे असे प्रश्न सुद्धा तुम्ही तोंडी सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, SHELF सेल्फ को 276117 से कोडित किया जाता है, तर लीव्स को क्या कोड होगा. तर आपण जर थोडं निरीक्षण केलं, SHELF
तर एसचा नंबर ऑलरेडी 19 आहे, एच आहे 8, ई आहे 5, एल आहे 12 आणि एफ आहे 7. तर याचा जो कोड केलेला आहे पहा, एस ला कोड दिलाय 19 म्हणजे या ठिकाणी +1 केलंय 20 केलं, -1 7 केलेला आहे, +1 6, -1 11, +1 8, 6 आहे या ठिकाणी एफचा कोड, +1 7. म्हणजे सुरुवातीच्या अक्षरामध्ये जो त्यांचा क्रमांक आहे अनुक्रमांकानुसार त्याच्यामध्ये +1 -1 +1 -1 केलेला आहे. त्या पद्धतीने जर विचार केला तर एलचा नंबर आहे 12, +1 करा, एल आहे 12, +1 केलं की 13 होईल. त्यानंतर ई 5 आहे, -1 करा 4 येईल. पहा 13 4 जर विचार केला तर पहिलाच पर्याय तुम्हाला दिसतो, पर्याय क्रमांक 1, 13 4. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर तुम्हाला पुढचा जो प्रश्न आहे तो पण याच पद्धतीने आहे, पोलीस आणि QLMRDV. तर पुढचं अक्षर मागचं अक्षर या पद्धतीने दिलेलं आहे. त्याच पद्धतीने काही अक्षर समोरून आणि पाठीमागून पण दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत तर या ठिकाणी पहा, कॅट, किटन, डॉंकी, डॉंकीला काय आहे तर फोल. तर हे आपल्याला सहसंबंधाने सुद्धा जोडवता येतात. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पहा, 2 धनात्मक संख्याओं का अनुपात है 3/4 और उसका योगफल है 70. म्हणजे 2 संख्येचं गुणोत्तर 3/4 आहे आणि त्यांची जी बेरीज आहे ती आहे 70. प्रत्येक पूर्णांक में कितना अंश जोड़ना चाहिए ताकि उनका अनुपात 5/6 होईल. तर पहा 3/4 म्हणजे हे 30 आणि 40 असणार आहे, हे निश्चित आहे. आता आपल्याला गुणोत्तर पाहिजे किती, 5/6. म्हणजे यामध्ये +20 करा, 30 मध्ये 20 केले की 50 होईल आणि याच्यामध्ये +20 केलं की हे 60 होईल आणि यांचं गुणोत्तर 5/6 येईल. म्हणजे अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढील भाग पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जे या पेपरमध्ये तुम्ही प्रश्न पाहत आहात या पेपरप्रमाणे रेल्वे भरतीची टेस्ट सिरीज आपण लवकरच सुरू करतोय, रेल्वे टेस्ट सिरीज. आणि सेम याच पद्धतीने प्रश्न असणार आहेत. म्हणजे आता जसं आपण या पेपरमध्ये प्रश्न पाहणार आहोत तर याच धर्तीवरचे समांतर प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत, समांतर प्रश्न. आणि 100 मार्काचा पेपर असेल, म्हणजे 100 गुणाची परीक्षा. अशा 20 टेस्ट आपल्याला सरावासाठी मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीची टेस्ट सिरीज जॉईन व्हायचं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सोबत गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण दिले जातील. गणित, बुद्धिमत्ता दोन्ही पेपरचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळतील. यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे, त्यांना या टेस्ट सिरीजचा अनुभव आहे. प्रत्येक प्रश्न म्हणजे टेस्ट संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन होण्याची इच्छा असेल त्यांनी या नंबरला मेसेज करू शकतात. 8856 046 142 हा व्हॉट्सअप नंबर आहे. तर यावर मेसेज करा आणि मेसेजमध्ये असं लिहा की जॉईन रेल्वे टेस्ट सिरीज. 20 टेस्टसाठी फक्त 200 रुपये फी आहे. म्हणजे 200 रुपये तुम्हाला 2000 प्रश्न अभ्यासाला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये गणित बुद्धिमत्तेचा जास्त सराव होण्यासाठी 70 प्रश्न आपण गणित बुद्धिमत्तेवर ठेवणार आहोत. पॅटर्न तुमचा कोणताही असेल तर रेल्वे भरतीचे 70 प्रश्न सरावासाठी गणित बुद्धिमत्तेचे तुम्हाला या पेपरमध्ये मिळतील. तुमच्या परीक्षेचा पॅटर्न कमी जास्त असू शकतो, परंतु गणित बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशाने प्रत्येक पेपरमध्ये 70 प्रश्न तुम्हाला सरावासाठी मिळतील. म्हणजे 70 गुणिले 20 1400 प्रश्नांचा जर तुमचा सराव झाला, 1400 प्रश्न स्पष्टीकरणसह, तर रेल्वे भरती विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीची टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी मेसेज करा. लवकरच आपण ही टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. आता या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे साइन थिटा बरोबर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावर तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीनं साइन ए बरोबर
1/√2 आणि आपल्याला दुसरी किंमत दिलेली आहे कॉस बी बरोबर √3/2. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या साइन आणि थिटाच्या व्हॅल्यू पाठ नाहीत, तर या साइन थिटाच्या व्हॅल्यू नेमकं कशा पाठ करायच्या याची पण ट्रिक तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळेल. चॅनल सोबत राहा. सध्या जर तुम्हाला सांगायचं असेल तर साइन 1/√2 ही जी किंमत आहे तर ही आहे 45 अंशाची, म्हणजे या ठिकाणी ए ची किंमत असेल 45 आणि कॉस √3/2 ही किंमत आहे 30 अंशाची, म्हणजे कॉसची किंमत बी ची किंमत 30 असेल आणि या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 75 अंश. तर या कॉस आणि थिटाच्या किमती कशा पाठ करायच्या, ट्रिग्नोमेट्रीवर किमान तुम्हाला 4 ते 5 प्रश्न परीक्षेमध्ये असतील आणि या पद्धतीचा टेस्ट पेपर तुम्हाला सोडवायला मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन टेस्ट सिरीज लवकर जॉईन करा, नक्कीच फायदा होईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे 60, 120 आणि 225 यांचा लसावी काढा, एलसीएम काढा. तर एलसीएम काढण्याची एक पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला शिकवतो सोप्या पद्धतीनं. 120, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला येईलच असं नाही, तर सराव करा आणि सोप्या पद्धती पण शिकण्याचा प्रयत्न करा. तर यांच्यामध्ये काय कॉमन निघतं ते आपण पाहूयात. सर्वांमध्ये काय कॉमन निघतं. सुरुवातीला जर आपण विचार केला तर यामध्ये सर्वांना 5 न भाग जातो, तर या ठिकाणी 5 न भागलं तर हे 12 येईल, इथं 5 न भागलं तर या ठिकाणी 24 येईल आणि इथं 5 न भागल्यानंतर 5 चोक 20, 2 उरले, 5 5 45. त्यानंतर पहा आता सर्व संख्येला आणखी कोणत्या संख्येनं भाग जातो का, तर 3 ने भाग जातो. पुन्हा हे 4, या ठिकाणी येईल 8 आणि या ठिकाणी येईल 15. पुन्हा या ठिकाणी जर आपण पुढे विचार केला तर 4 कॉमन निघेल, या ठिकाणी राहील 2, या ठिकाणी 1 कॉमन येईल, या ठिकाणी असेल 2 आणि या ठिकाणी 15 जशाला तसं. तर आता पुढे कॉमन निघणार नाही म्हणून आपण या सर्वांचा गुणाकार जर विचार केला 5 त्रिक 15, 15 चौक 60, म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार आला 60 गुणिले 15 दोन्ही 30. या सर्व अवयवांचा गुणाकार 0 आणि 0 2 0 आणि 3 गुणिले 6 18, म्हणजे याचा एलसीएम आहे 1800. पर्याय क्रमांक बी आणि हे आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहू शकतात. यानंतर पुढील प्रश्न. तर या ठिकाणी जो पुढचा भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी एक तक्ता दिलाय आणि याच्यामध्ये पोषण जानकारी दिलेली आहे. याच्यामध्ये प्रोटीन, हायड्रोकार्बन, फॅट्स, फायबर आणि सोडियम, आणि या ठिकाणी बादाम, अक्रोड आणि किशमिश यामध्ये त्यांचं प्रमाण दिलेलं आहे प्रति 100 ग्रामच्या ह्याच्यामध्ये किती आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे उत्पादक बादाम में सोडियम फाइबर का कितना प्रतिशत है. तर या ठिकाणी सोडियम फायबरच्या किती प्रतिशत आहे विचार जर केला आपण तर सोडियम आहे 96 आणि फायबर आहे 5.4. तर आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं 96 भागिले 5.4 गुणिले 100. तर हे जर उत्तर आपण केलं तर हे 1.78 इतके जवळपास येतं. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर सांगता येतं. तर या पद्धतीचे यावर 2 ते 3 प्रश्न असतात, म्हणजे हा तक्ता आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासता आला पाहिजे. आणि आपल्या ज्या काही सर्व टेस्ट सिरीज असणार आहेत त्या अगदी अशा प्रकारच्याच प्रश्नावर असणार आहेत. एक डेमो टेस्ट सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे आणि डेमो टेस्ट देऊनच तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे एक महिला ने 100 रुपये की 10% की वार्षिक ब्याज दर पर जमा किए, चक्रवृद्धि ब्याज की वार्षिक दर पर अवधि के अंत में महिला को 121 रुपये मिले. म्हणजे 100 रुपये जमा केले होते, 121 रुपये मिळाले आणि 10% व्याजाचा दर होता. तर त्या महिलेने किती वर्ष पैसे जमा केले असतील. जर तोंडी विचार केला आपण तर 100 रुपयाला एका वर्षाला 10 रुपये, दुसऱ्या वर्षी 100ला 10 रुपये आणि या 10 रुपयाला पुन्हा 1 रुपया मिळेल, म्हणजे हे टोटल व्याज 21 रुपये झालं. म्हणजे पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष 2 वर्ष लागलेली आहेत. 2 वर्षाचा पर्याय 4 मध्ये तुम्हाला दिसेल बी नंबर 2 वर्ष. यानंतर पुढचा आहे समीकरण को सही करने के लिए किन 2 चिन्हों को परस्पर बदलना होगा. तर या ठिकाणी कोणते 2 चिन्ह परस्पर बदलली तर या ठिकाणी समीकरण योग्य होईल. तर पहा थोडं जर आपण विचार केलात तर भागाकार गुणाकार आहे, गुणाकार भागाकार आहे. तर शक्यतो भागाकार आणि वजा, तर प्रत्येक चिन्ह आपल्याला घेऊन विचार करावा लागेल. तर आपण सुरुवातीला भागाकार आणि वजाबाकीचा चिन्हाचा विचार करूयात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 गुणिले 36 भागाकाराच्या ठिकाणी वजा आहे, म्हणजे या ठिकाणी येईल भागाकार भागिले 9
अधिक 31 आणि जिथं भागाकार आहे तिथं वजा 41 बरोबर 10. तर हे जर सोडवलं तर पहा 5 गुणिले हा भागाकार केल्यावर या ठिकाणी 9 ने 36 ला भागल्यानंतर 4 येईल. अधिक 31 वजा 41 बरोबर 10 येतं का चेक करायचंय. 4 पंचे 20 अधिक 31 वजा 41 बरोबर 10. 20 आणि 31 51 वजा 41 बरोबर 10 म्हणजे हे मॅच झालं. म्हणजे पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पडताळा घेऊनच असे प्रश्न सोडवावी लागतील. यानंतर पुढील प्रश्न आहे अनिल विनय से दुगना सक्षम है. यदि अनिल एक काम को विनय की तुलना में 20 दिन पहले पूरा करता है. तर पहा अनिलची क्षमता ही दुप्पट आहे आणि अनिल हा 20 दिवस आधी काम पूर्ण करतो. दुप्पट क्षमता आहे म्हणजे सुनीलला काम करण्यासाठी किती दिवस लागतील. 40 दिवस लागतील. कारण हा 20 दिवस आधी म्हणजे याला 40 दिवस लागणार दुप्पट क्षमता असल्यामुळं. तर दोघांनी जर एकत्र काम केलं तर किती दिवस लागतील. आणि एकत्र काम केल्यानंतर सूत्र माहिती आहे तुम्हाला. या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 20 गुणिले 40 आणि छेदामध्ये त्यांची बेरीज 20 अधिक 40. तर या ठिकाणी हा गुणाकार येईल 800 आणि छेदामध्ये 60. 0 0 कट होतील. 6 1 6 6 1 6 2 उरले 6 त्रिक 18 पुन्हा 2 उरले 6 त्रिक 18 6 त्रिक 18 म्हणजे 13.33 दिवस इतका वेळ लागेल. तर हे आपल्याला सेकंदामध्ये सोडवता येणं गरजेचं आहे. बी पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे माँ ने अपने बच्चे अरविंद बिनू और चित्रा को अनुपात 2:3:4 में कुछ धनराशि यदि बांटी. यदि बिंदु को 51 रुपए प्राप्त हुए तो चित्रा और अरविंद द्वारा प्राप्त धनराशि का क्रमशः कितनी थी. तर पहा या ठिकाणी 2x 3x आणि 4x प्रमाणामध्ये राशी वाटलेली आहे. बिंदू आहे 51 म्हणजे x ची किंमत 3x म्हणजे 51. 3x बरोबर 51 असेल तर x बरोबर 17 येईल. म्हणजे 17 दोन्ही 34 रुपये आणि 17 चौक 68 रुपये. तर त्यांच्या राशी 34 आणि 68 असतील. 34 68 किंवा 68 34 अशा पद्धतीने जर विचार केला तर या ठिकाणी पर्याय आहे आपल्याकडे उपलब्ध 68 34. यानंतर पुढील प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यांना विचार करायचा असा एक प्रश्न आहे जो कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा हे पाहूयात आपण. या ठिकाणी सही क्रम आपल्याला बघायचा आहे. चढता असेल किंवा उतरता असेल पण नेमकं कोणता क्रम आहे. तर पहा हे सगळं पाहत असताना पहिला अपूर्णांक आहे 3/7. याला दशांश मध्ये रूपांतर करूया म्हणजे या ठिकाणी संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला करायचं आहे. तर पहा 7 न जर भागलं 7 1 7 0 30 होईल. 7 चौक 28 2 उरले 20 होईल. 7 दोन्ही 14 या ठिकाणी 7 चौक 28 7 दोन्ही 14 6 उरले 7 8 56. दुसरा पूर्णांक आहे 15/41. तर आता या ठिकाणी 41 ला भाग घालणं गरजेचंच आहे. म्हणजे या ठिकाणी असं करावं लागेल आपल्याला 41 1 41 आणि 41 चा जर भाग घातला तर 41 गुणिले 4 केलं तर पहा 160 होणार आहे. म्हणजे 3 करावं लागेल. 41 गुणिले 103 म्हणजे 150 मधून 41 गुणिले 3 केल्यानंतर 123 होईल. 27 राहील म्हणजे 270 येणार आहे. पुन्हा 270 ला जर 41 न भागलं तर 4 सक्क 24 म्हणजे 0.36 च्या जवळपास हे उत्तर असेल. पुढचा पर्याय आहे 19/35. याला आणखी सोपं करण्यासाठी 38/70 करूयात म्हणजे दुप्पट केलं तर हे या ठिकाणी 10 येईल. 7 न भागलं तर किंवा 1 0 कट केलं तर हे पॉईंट येईल म्हणजे 7 राहील. 7 1 7 0 7 5 35 3 उरले 7 चौक 28 म्हणजे या पद्धतीने हे 0.42 0.36 0.54 आलेला आहे. आणि चौथा पूर्णांक आहे 7/11 0 11 सक्क 66 4 उरले 11 त्रिक 33 म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला पहा तर सगळ्यात लहान कोण आहे तर हे 0.36 आहे. त्याच्यापेक्षा मोठं 0.42 0.54 0.63 म्हणजे सुरुवातीला येईल हा पूर्णांक कोणता 15/41. त्याच्यापेक्षा मोठा 3/7 त्यापेक्षा मोठा 19/35 आणि सर्वात मोठा 7/11. तर हा क्रम तुम्ही चेक करा म्हणजे अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न.
यानंतर पाहूया पुढील प्रश्न। एक कार 8 घंटे में चेन्नई से कोयम्बतूर तक की यात्रा तय करती है। यात्री को पहली आधी दूरी 73 किलोमीटर और दूसरी आधी दूरी 81 किलोमीटर की घंटा से चल रही है, तो चेन्नई और कोयम्बतूर की दूरी कितनी है? पहा, या ठिकाणी चेन्नई आहे समजू, या ठिकाणी कोयम्बतूर आहे, दोन्ही अंतर हे 2x आहे समजूयात, अर्ध्यामध्ये हे x आणि हे x, या x पर्यंत 73 किलोमीटर वेग होता आणि या x मध्ये 73 किलोमीटर वेग होता, 81 किलोमीटर वेग आहे, 8 किलोमीटर मध्ये जातात, तर आपल्याला अंतर किती आहे शोधायचं, म्हणजे x ची किंमत शोधायची आणि पुन्हा 2x। तर या ठिकाणी पहा, x किलोमीटर अंतर 73 किलोमीटर वेगाने आणि x किलोमीटर अंतर 81 किलोमीटर वेगाने, वेळ लागतो 8 तास। आता हे जर सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार करूया आपण। 81x अधिक 73x छेदामध्ये 73 गुणिले 81 बरोबर 8। या ठिकाणी जर यांची बेरीज केली तर हे येईल 154x बरोबर 8 गुणिले 73 गुणिले 81। हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर x ची किंमत येते 307.17। सोडवा तुम्ही, हे 154 इकडे भागाकारामध्ये घ्या। या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशनला आणि मलाही खूप मोठा व्हिडिओ होता म्हणून मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलेलं आहे। आणि 2x चा जर विचार केला तर याची दुप्पट येईल 614.34 आणि 614.34 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेलं आहे। तर पुढील प्रश्न आहे। एक तार के तुकडे को 120 पाय बाजू असलेला आहे आणि त्याच्यापासून एक वर्तुळ तयार केलं तर त्याची त्रिज्या किती असेल? तर पहा, हा एक चौरस आहे, त्याची एक बाजू आहे 120 पाय, म्हणजे चारही बाजू मिळून असतील 480 पाय परिमिती। हे जर आपण वर्तुळाचा परिघ जर विचार केला तर हे पूर्ण परिघ जो असणार आहे तो असेल 480 पाय। आणि आपल्याला माहिती आहे परिघ बरोबर काय सूत्र आहे, परिघ बरोबर 2 पाय r। तर 480 पाय बरोबर 2 पाय r चा जर विचार केला तर हे पाय पाय कॅन्सल झाला आणि 2 न जर 480 ला भागलं, भागिले 2 केलं, हे 2 कॅन्सल करून तर बे 1 बे, बे 2 4, बे 4 आणि हे 0, म्हणजे r बरोबर येईल 240। तर इतक्या सहज पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 240 सी, पर्याय क्रमांक 4 मध्ये। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे। ए म्हणजे 26, स्टॉप म्हणजे 38, तर पोस्टमन म्हणजे किती? तर पहा, या ठिकाणी ए हे शेवटकडून नंबर दिलेला आहे 26, त्याप्रमाणे या ठिकाणी शेवटकडून जे काही नंबर येतात त्यांची बेरीज आहे। तशाच पद्धतीने पोस्टमन मध्ये पण तुम्ही सोडवू शकतात। शेवटून पी चा क्रमांक किती आहे, ओ चा किती आहे, एस चा किती आहे, टी चा किती आहे, एम चा, ए चा आणि एन चा, या सगळ्यांची बेरीज करा, तुम्हाला उत्तर मिळेल 91। शेवटकडून फक्त बेरीज करा, नक्कीच हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात। यानंतर पुढील प्रश्न। यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, गणना कीजिए म्हणून। तर हे 5/7 अधिक 21/31 अधिक 52/23 सर्व मूळ संख्या आहेत आणि यांचा जर छेद समान करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी असं सोडवावं लागेल 5 गुणिले या दोन्हीही छेदानं गुणावं लागेल, म्हणजे 31 गुणिले 23 छेदामध्ये 7 गुणिले 31 गुणिले 23 प्लस या ठिकाणी 21 आहे तर या ठिकाणी 7 आणि 23 न गुणावं लागेल, गुणिले 7 गुणिले 23 आणि छेदामध्ये 31 गुणिले 7 गुणिले 23 आणि शेवटचं पद आहे 52/23, याला तुम्हाला 7 आणि 31 न गुणावं लागेल आणि छेदामध्ये पण 7 आणि 31। तर वरच्यांचे हे गुणाकार पूर्ण करून जी काही बेरीज येईल त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। मेथड लक्षात ठेवा, वेळ मिळाला तरच अशा प्रश्नाला हात लावा, नाहीतर विनाकारण वेळ घालवू नका। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये आपण मॅक्झिमम जे काही अवघड प्रश्न आहेत किंवा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत, मॅक्झिमम आपण प्रश्न घेतलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये सर्व टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे त्यांच्यासाठी नंबर आहे 8856 046 142। यामध्ये पोस्टमन, रेल्वे भरती, पोलीस भरती, सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच अभ्यासाला मिळतील। भेटूया लवकरच पुढील नवीन रेल्वे पेपरच्या स्पष्टीकरणासह। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।